आज आपल्याला खूप सहज लोक सांगतात की सूर्याजी पिसाळने रायगडाचे दरवाजे उघडले आणि रायगड पडला. आज कोणीही गद्दारी केली की त्याला सूर्याजी पिसाळेस का तू असं म्हटलं जातं. ह्या सगळ्या दंतकथा. छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणं म्हणजे औरंगजेबाने मधमाशांच्या पोळ्यावरती मारलेला दगड होता. आणि ह्या सगळ्या मधमाशा या वेगवेगळ्या ठिकाणून औरंगजेबाला आता येऊन दंश करत होत्या आणि त्यातली सगळ्यात मोठी माशी म्हणजे संताजी घोरपडे. मराठ्यांकडचे बाजार बुणगे हे किल्ल्याच्या दरवाजावर जाऊन लोकांना वाटेल त्या किमतीला धान्य विकायला लागले. म्हणजे आज तर तुम्ही आहात, आमच्याकडनंच धान्य घ्या, ते सुद्धा 10 रुपयाचं धान्य 100 रुपयाला घ्या. नाही देत मी चाललो, तुम्हाला गरज आहे मला गरज नाही. आता ह्या तरबियत खानाने हे रात्री सगळे उद्योग केले. औरंगजेबीकडनं बोंबलतोय तो. साकी मुस्तफा खान म्हणतो की औरंगजेब बाहेर आला, तो मला अरे तिकडे भगदाड पडलाय, चला चला चला. लोक औरंगजेबाकडे दुर्लक्ष करतात कारण तिथे माणसं मेलीत. लोक तरबियत खानाला शिव्या देत आहेत की अरे तुझ्यामुळे गाढवा तुला कळत नाही कसा सुरुंग उडवायचा, आपली 3000 माणसं मेली. त्यामुळे घाबरून धानलीमध्ये ज्या वेळेला आमचे बादशाह सलामत बाहेर आले त्यावेळेला आमचे युगपतींचे पाय घसरले. ते पडल्यामुळे त्यांच्या गुडघ्याला इतकी मोठी जखम झाली की त्यानंतर मरेपर्यंत औरंगजेब हा लंगडत होता. बापरे. फक्त मराठ्यांची भीती. तो म्हणतो की मी ऐकलंय की मराठे हे देवाकडे प्रार्थना करतात की औरंगजेब बादशाहांना भरपूर मोठं आयुष्य मिळू दे, ते इथे असेच राहू देत, कारण आपल्या पैशाचा स्रोत हाच आहे. नमस्कार. हिस्ट्री ऑफ द मराठासच्या पुढील भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आम्ही छावा बघितला आणि छावा पाहताना आणि त्याच्या आधीच आम्ही ठरवलं होतं की आम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे मराठा स्वातंत्र्य समर. आणि छावा बघून झाल्यानंतर ऊर भरून आला. असं वाटलं की हा व्हिडिओ लवकरात लवकर करावा. तर मराठा स्वातंत्र्य समर हे आपण समजून घेऊया. हॅलो सुयो, कसा आहेस? मी मस्त, तू कसा आहेस? मी छान. तर मला पहिला प्रश्न विचारायचा आहे तुला की मराठा स्वातंत्र्य समर म्हणजे काय? ओके, सो आपण बऱ्याच जणांनी इतिहासप्रेमींनी सुद्धा छावा बघितला असेल आणि खरंच सगळ्यांनी आवर्जून बघावा असा तो चित्रपट आहे. आणि त्याच्यात पाहिल्यानंतर आपण दोघांनी एकत्रच पाहिलं आणि त्याच्यानंतरच आपण असं म्हटलं की ना आपण मराठ्यांचं स्वातंत्र्य समर ह्यावरती एक माहितीपर काहीतरी एक व्हिडिओ करायला हवा. कारण बऱ्याच जणांना मराठ्यांचं स्वातंत्र्य समर म्हणजे काय, स्वातंत्र्य समर म्हणजे स्वातंत्र्य युद्ध म्हणजे काय हेच माहिती नसतं. खरोखर ज्या वेळेला खुद्द औरंगजेब हा सप्टेंबर 1681 दक्षिणेमध्ये उतरला तेव्हापासून खऱ्या अर्थाने मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं. कारण ते एका जुलमी सत्तेविरुद्ध आणि ती सत्ता सर्व भारतात येऊ नये याच्या विरुद्ध संभाजी महाराजांनी उभी केलेली एक मोठीची फळी होती. त्याच्याने हे स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं. कारण त्यातनं मराठ्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचं होतं. त्यामुळे ह्याला आपण मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध असं म्हणतो. 1689 फेब्रुवारीला आपण सगळ्यांनी पाहिलं त्याच्यानुसार संभाजी महाराज पकडले गेले आणि त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ह्याच्यातनं मराठ्यांच्या स्वातंत्र्य समरातला पहिला टप्पा संपतो. कारण अवघी 8 वर्ष एकट्या संभाजी महाराजांनी वेगवेगळ्या आघाड्यांवरती हे स्वातंत्र्य युद्ध चालू ठेवलं. खरं तर सुरुवात त्यांच्या अंतर्गत कलहापासून, म्हणजे घरातनंच त्यांना ज्या वेळेला ते छत्रपती बनू नयेत यासाठी जे काही प्रयत्न होते ते झाले. मग पोर्तुगीज असतील किंवा सिद्धी असतील, जंजिऱ्याचे सिद्धी, या सगळ्यांच्या विरुद्ध संभाजी महाराजांना फार जास्त लढे द्यायला लागले. आणि त्याचबरोबर त्यांच्या दरवाजावरती औरंगजेब नावाचं एक मोठं संकट येऊन उभं राहिलं. आणि ह्या सगळ्यांना तोंड देत असता असता संभाजी महाराजांनी आपलं राज्य सुद्धा वाढवलं. बरोबर. दुर्दैवाने ते पकडले गेले आणि त्यांची हत्या झाली. इथपर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. जर तू पाहिलंस तर संभाजी महाराजांची ज्यावेळेला हत्या झाली त्याच्या आधीच आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन्ही शाह्या संपल्या होत्या. 1686 आणि 1687 ह्या आदिलशाही आणि कुतुबशाहीचा 150 वर्षांचा इतिहास आहे. एवढ्या जुन्या सत्ता आहेत ह्या. बरोबर. पण त्या लिटरली 6 वर्षात पडल्या. 81 औरंगजेब दक्षिणेत उतरला आणि 5-6 वर्षामध्ये या होत्याचं नव्हतं झालं. मूळ फरक काय आहे मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्यात आणि ह्या 2 सत्ता पडल्या ह्यांच्यात, की आदिलशाहीमध्ये राहणाऱ्या लोकांना आणि कुतुबशाहीमध्ये राहणाऱ्या लोकांना काही फरकच नाही पडला. आज आमच्या डोक्यात आदिलशाह होता, उद्या औरंगजेब आहे, काय फरक पडणार आहे? रोज तेच जेवण मिळणार आहे, रोज तोच अन्याय होणार आहे. पण हीच गोष्ट मराठ्यांच्या बाबतीत वेगळी झाली. शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील, त्यांनी जो रयतेला प्रेफरन्स दिला, त्यातनं जे मराठी लोकांच्या मनामध्ये स्वतःहून स्वातंत्र्य युद्ध करावं ही जी एक स्फूर्ती होती, हाच मूळ फरक आहे मराठ्यांचं स्वातंत्र्य समर आणि बाकीच्या सत्तांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलेले केविलवाणे प्रयत्न. केविलवाणे एवढ्याचसाठी कारण 4-5 वर्षात संपली पण सत्ता. बरोबर. कोणीच ठामपणे त्यांचे सरदार लगेच कुतुबशहाचे सरदार ज्या मुकर्रब खानाने
संभाजी महाराजांना पकडलं, हा कुतुबशहाचा सरदार आहे. आणि हे लगेच निशाण बदलून लगेच मुघलांचे सरदार झाले. आदिलशहाकडचे आपल्याला घोरपडे आठवतात, बाजी घोरपडे, त्यांचा मुलगा मालोजी घोरपडे यांना 1675-76 छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहून सांगितलं होतं की आपल्या मराठी लोकांचे गोमटे करणे वगैरे वगैरे जे ते दक्षिणीयांची पातशाही, दक्षिणीयांचे हाती राहावे ते करावे, असे सगळे मुत्सद्दी रूपी एक पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी या मुधोळच्या बाजी घोरपडेंच्या मुलाला लिहिलेलं होतं. पण हा मुलगा शिवाजी महाराजांच्या बाजूला यायच्या ऐवजी आदिलशाहीतच राहिला आणि आदिलशाही संपल्यानंतर औरंगजेब मरेपर्यंत मुघलाईतच राहिला. सो हे जे असे लोक होते ह्यांना काही फरक पडत नव्हता. पण जे स्वराज्यामध्ये होते लोक, अशांना छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली, त्याचा इतका वाईट परिणाम झाला की त्यांच्या डोक्यावरती कोणतंही ठाम नेतृत्व नसताना हे सगळे मराठे हे या औरंगजेबाच्या विरुद्ध ठाम उभे राहिले आणि त्यांनी पुढे 17-18 वर्ष 1689 पासून ते 1707 औरंगजेब याच महाराष्ट्रात अहमदनगरला मरेपर्यंत त्यांनी जे काही त्यांचे पराक्रम केले आणि त्या पराक्रमांमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात. ज्या वेळेला औरंगजेब हे मराठ्यांचे किल्ले जिंकायला लागला त्यावेळेला ते किल्ले मराठी अगदी शेवटपर्यंत लढवायचे. एकदा त्यांच्याकडची किल्ल्याच्या आतली युद्धसामग्री संपत आली की मग ते जो कोण सरदार खाली आला असेल त्याच्याशी बोलणी लावायचे की तिला विकत घेणार गड. आता हे ऐकायला वाटतं की अरे असं कसं केलं, पण मराठ्यांना माहिती होतं की त्यांना काय करायचंय. ह्याच्या पुढे ऐका मग कळेल की मराठ्यांचं उद्दिष्ट काय होतं. मग ते त्या सरदाराला विचारायचं कितीला घेणार किल्ला, मग तो काहीतरी खंडणी द्यायचा 55,000 1,00,000 वगैरे वगैरे. मग मराठे हा रिकामा झालेला गड त्याच्या हवाली करायचे, निघून जायचे. तो हा सगळा गड औरंगजेबाला सांगायचा आम्ही गड घेतला युद्ध करून वगैरे, तिथे काही सांगायचं नाही. तो गड एकदा मिळाला की मग मुघल त्याच्यामध्ये सगळी रसद भरायचे, युद्ध सामग्री भरायचे आणि मग एक दिवशी अमावास्येला भरपूर पाऊस पडत असताना मराठे शिड्या लावून चढायचे आणि थोडक्यात आपला स्वातंत्र्य युद्धाचा जो खर्च आहे तो मुघली खजिन्यातूनच वसूल करून घेऊन आपण त्यांच्या विरुद्धच लढत होतो. एक्झॅक्टली, तू हे म्हणतोस हे अगदी योग्य आहे. सो हा 17-18 वर्षांचा जो कालावधी आहे 1989 पासून ते 1707. सो हा याला आपण म्हणतो मराठ्यांचं स्वातंत्र्य समर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. मस्त. अर्थात आपण आत्ताच्या जे मराठ्यांचे स्वातंत्र्य समर जे सांगणार आहोत ते आपण 4 फारसी संदर्भांमधनं सांगणार आहोत. त्यातलं पहिलं जे मी म्हटलं ते साकी मुस्तेद खानाने लिहिलेलं मआसिर आलमगिरी, त्याची ओळख काय आहे ते मी सांगितलंय. दुसरा जो होता तो खाफी खान होता, त्याने मुंतखबुल लुबाब मोहम्मद शाही हे लिहिलेलं आहे. खाफी खान सुद्धा औरंगजेबाच्या सैन्यात होता. तो साकी मुस्तेद खाना इतका जवळचा नव्हता, पण तो या मोहिमेत होता, त्यामुळे त्याला मोहिमेच्या वेगवेगळ्या ठिकाणी काय घटना होत होत्या हे माहिती होतं. याच्यानंतर तिसरा मनुष्य जो आहे त्याचं नाव आहे भीमसेन सक्सेना. आणि हा भीमसेन सक्सेना जो होता तो जुल्फिकार खान जो होता त्याच्या सैन्यामध्ये राव दलपत राय म्हणून एक होता, त्याच्यामध्ये तोही या मोहिमेमध्ये होता. त्यालाही ह्याचं सगळं जे काही चाललेलं आहे या मराठ्यांच्या स्वातंत्र्य समरात त्याच्या गोष्टी बऱ्याचशा फर्स्ट हँड माहिती होती. बरोबर. आणि चौथा आहे ईश्वरदास नागर. सो ह्या चौघांनी जे काही लिहिलंय ते त्यातनं आपण सांगणार होतो. आणि ह्या चौघांचंच का, हे बादशहाच्या औरंगजेबाच्या बाजूस आहेत ना, तर मराठे हे तलवारीने त्यांचा इतिहास घडवत होते. त्यांना हातात लेखण्या घेऊन ते इतिहास काय घडवतात ते लिहायला वेळच नव्हता. बरोबर. ज्यावेळेला तुमच्या घरावरती हल्ला झालाय, तुम्ही तुमच्याच घरातनं बाहेर पडलाय, त्यावेळेला तुम्ही फक्त हातात तलवारी घेऊन ते घर कसं परत मिळवताय ते बघताय. त्यावेळेला तुम्ही लिहून नाही ठेवू शकत की आज आम्ही घराचा हा भाग घेतला, आज आम्ही घराचा तो भाग घेतला. बरोबर. सो ह्या सर्व एव्हिडन्सेस नुसार आज आपण ऐकणार आहोत की मराठ्यांचं स्वातंत्र्य समर कसं झालं. आणि ऍक्च्युली तू पुढचा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी मागच्या वेळेला तू प्रश्न विचारला होतास. आज मला वाटतं की आपल्या सगळ्या ऑडियन्सना मी एक प्रश्न विचारावा. जरूर. की हे जे आता आपण सगळं विवेचन केलं ह्याच्यामध्ये आपल्याला बघून कळतं की हिंदू हा एक नाहीये. एकमेकांना आपण सतत काहीतरी जाती शोधून, राजकारण शोधून, वैयक्तिक कारण शोधून सतत दूषणं लावत असतो. संभाजी महाराजांसारखा मनुष्य हा आज हिंदू धर्मासाठी त्याचा जीव देतो आणि ह्याच्यानंतर आपण चर्चा करतो की अरे शिर्क्यांनी पकडून दिलं का ब्राह्मण सरकारकुनांनी, अरे मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना मारलं का शरियाच्या कायद्यानुसार. तर आपण सगळ्यांनी मिळून असं काय करायला हवं की ज्याच्यामुळे हिंदू पुन्हा एकदा एक होईल. हा प्रश्न तुला तर आहेच, सगळ्यांना पण मी विचारतोय. तुम्ही तुमच्या कमेंट मधनं ह्याच्यासाठी उत्तर द्या की नक्की तुम्हाला काय वाटतं की आपण ह्याच्यासाठी काय उपाय करू शकू. मला सुयोग ऍक्च्युली अजून एक प्रश्न आहे. ओके. पण आपण तो थोड्या वेळानंतर जेव्हा आपण विशिष्ट भागापर्यंत पोहोचू तेव्हा मी तो प्रश्न विचारेल. आणि मागच्या भागामध्ये जसं आपण 2 प्रश्न त्यांचे उत्तर देणाऱ्याला एक बक्षीस म्हणून आपण पुस्तक दिलं होतं, तसं ह्या भागात सुद्धा तुम्ही हा भाग पूर्ण पुढे बघत राहा. दुसरा प्रश्न पण विचारला जाईल ज्याची जर तुम्ही उत्तर दिलं तर तुम्हालाही बक्षीस पुस्तक मिळेल. नक्कीच.
तो आता लगेच पुढचा मला प्रश्न पडतो की संभाजी महाराज गेले, येसुबाई, राजाराम महाराज, ताराराणी हे सगळेजण रायगडावर होते. हा. मग पुढे रायगडाचं काय झालं? या सर्व मंडळींचं काय झालं? एकदम लॉजिकल प्रश्न आहे हा, आणि इथेच आपल्याला महाराणी येसुबाई यांची धीरोदात्तता आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आवडती सून का होत्या हे आपल्याला दिसून येतं. त्यांच्या वर्तणुकीतनं त्यांनी हे दाखवून दिलं की एका राणीने तिच्यावरती वेळ आली की आपला नवरा जो आत्ता 1 आठवड्याच्या पूर्वी पकडला गेलाय त्याची मदत करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण त्याच्याबरोबर आपलं राज्य उघडं नाही पडलं पाहिजे. 3 फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले 1689ला. 9 फेब्रुवारीला चांगोजी काटकर हे रायगडाचे किल्लेदार. सूर्याजी पिसाळ हा रायगडाचा किल्लेदार नव्हता. सूर्याजी पिसाळवर आपण येऊया, त्याच्यावर मला विशेष बोलायचं. चांगोजी काटकर आणि येसाजी कंक या दोघांनी राजाराम महाराजांना त्यांच्या नजर कैदेतनं सोडवलं. तोपर्यंत राजाराम महाराज नजर कैदेत होते, त्यांना त्यातनं सोडवलं आणि त्यांचं मंचकारोहण हे येसुबाईंच्या सांगण्यावरनं केलं. चिटणीसांच्या बखरीमध्ये येसुबाईंच्या तोंडची वाक्य आहेत, त्याच्यातनं कळून येतं की त्यांचा विचार किती पोक्त होता. त्यांनी म्हटलं की शाहू अर्थात मूल लहान आहे, त्याच्याने राज्यकारभार आटोपणार नाही. तुम्ही राजाराम साहेबांना छत्रपती करून इथून बाहेर घेऊन जाणे. तुम्ही बाहेर गेलात की सैन्याचा ओढा म्हणजे औरंगजेबाच्या सैन्याचा ओढा त्यांच्या मागे जाईल. रायगड हा किल्ला मजबूत आहे, तो आम्ही 6 महिने 1 वर्ष लढवू. तुमचा एकदा सगळा जमाव जमला की आपणास काढून इथून नेणे. म्हणजे किती पुढचा विचार आणि किती कमी शब्दात येसुबाईंनी सांगितले, आणि एवढी धीरोदात्तता दाखवणं की तोपर्यंत संभाजी महाराज फक्त पकडले गेले, त्यांची हत्या त्याच्या पुढे 40 दिवसांनी करण्यात आली. हे माहिती असताना येसुबाईंनी हा मोठेपणा दाखवला. आता आपण काय झालं हे 2 भागात बघूया. एक म्हणजे येसुबाईंचं आणि रायगडाचं काय झालं, आणि दुसरं छत्रपती राजाराम महाराज त्यांचं काय झालं. तर मी मगाशी म्हटलं त्यानुसार सूर्याजी पिसाळवरती बोलूया. आज आपल्याला खूप सहज लोक सांगतात की सूर्याजी पिसाळने रायगडाचे दरवाजे उघडले आणि रायगड पडला. आज कोणीही गद्दारी केली की त्याला सूर्याजी पिसाळ आहेस का तू असं म्हटलं जातं. ह्या सगळ्या दंतकथा आहेत. सूर्याजी पिसाळ हा रायगडाचा किल्लेदार कधीच नव्हता. एवढंच काय, त्याचा एक मावळा सुद्धा रायगडावर नव्हता. मग सूर्याजी पिसाळ हा देशभक्त होता का? नाही. सूर्याजी पिसाळ हा फितूर होता का? नाही. सूर्याजी पिसाळ हा औरंगजेबाच्या दलातला होता का? नाही. सूर्याजी पिसाळ हा राजाराम महाराज होते त्यांच्या दलातला होता का? नाही. मग काय होता? सूर्याजी पिसाळ हा वतनदारीसाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो हे दाखवणारा एक उत्तम उदाहरण आहे. तो फक्त स्वार्थी होता, आणि त्याचा सगळा स्वार्थ हा फक्त आणि फक्त त्याची वतनदारी टिकावी म्हणून होता. सूर्याजी पिसाळ काय होता? तो वाईच्या जवळचं एक गाव आहे, त्याचा एक साधा पाटील होता. ठीक आहे. त्याला वाईची देशमुखी जी आहे ती हवी होती. त्याच्यासाठी त्याने काय केलं, तर रायगडाला ज्याने वेढा घातला तो औरंगजेबाचा वजीर असद खान याचा मुलगा एतिकाद खान, ज्याला जुल्फिकार खान म्हटलं जातं, त्याचं नाव पुढे बऱ्याचदा येईल. ह्याने ज्याला रायगडाला वेढा घातला त्यावेळेला सूर्याजी पिसाळ आपली देशमुखी कशी मिळेल ही फरियाद घेऊन तिथे आला. त्या वेढ्यामध्ये त्याने मध्यस्थाचं काम केलं. येसुबाईंना अर्थातच हा मराठी माणूस, त्यामुळे त्यांचा त्याच्यावरती विश्वास होता. आणि जुल्फिकार खान, सूर्याजी हा कधीपासूनच मोगलाईत होता त्यामुळे त्याच्यावर विश्वास होता, आणि परत तो मराठी म्हणजे तो येसुबाईंशी डील करू शकेल. पूर्वी संभाजी महाराजांची देणी द्यायला नकोत म्हणून हा मुगलाईत गेला होता. त्याने इकडे जे काही डील करायचं होतं ते सगळं डील व्यवस्थित करून दिलं, त्यामुळे त्याचं वजन वाढलं. त्याच्यावरती त्याने वाईची जी देशमुखी होती ती खरे दत्ताजी पिसाळ नावाच्या माणसाची होती. त्या दत्ताजी पिसाळशी ह्याने डील केलं की मी तुला मिळवून देईन, अर्धी मला द्यायची. दत्ताजी पिसाळाने विश्वास दाखवला, त्याने सगळी कागदपत्र सूर्याजीच्या हवाली केली. सूर्याजी गेला आणि त्याने काय करावं, त्याने खोट्या सह्या वगैरे करून सगळीच देशमुखी स्वतःच्या घशात घातली. पण त्याचं नशीब असं फिरलं की औरंगजेबाने जोपर्यंत त्याची देशमुखी मान्य केली तोपर्यंत मराठ्यांनी वाई जिंकून घेतलं. म्हणजे आता औरंगजेब काय देणार ते राज्य, ते मराठ्यांकडे गेलं. सूर्याजी पिसाळ काय ह्यांच्यावर चढ. त्याने जुल्फिकार खानाला सांगितलं तोपर्यंत राजाराम महाराज हे जिंजीला तामिळनाडूत गेले होते, तर तुम्हाला राजाराम महाराजांच्या विरुद्ध लढायला मी तुमच्याबरोबर येतो. हा तिथे पोहोचल्यानंतर जुल्फिकार खानाला सोडलं, राजाराम महाराजांकडे गेला. राजाराम महाराजांच्या हातापाया पडला, त्यांच्याकडनं ती वाईची देशमुखी होती ती घेतली. पण त्याच्यानंतर अजून पुढे गंमत झाली की पुढे ज्याला ताराबाई महाराणी झाल्या. मी खूप पुढे पुढे जातोय. सूर्याजी पिसाळचा टोटल त्याचं व्यक्तिमत्व कसं होतं हे दाखवायला. महाराणी ताराबाई ज्या वेळेला गादीवर आल्या
त्यावेळेला त्यांनी सांगितलं सूर्याजी पिसाळने जी काही मसलत केली ती चुकीची आहे, दत्ताजी पिसाळचीच आहे ही सगळी देशमुखी. त्यावेळेला ताराबाईंवर चिडून हा परत औरंगजेबाकडे गेला आणि मुसलमान झाला. औरंगजेबाने त्याला मुसलमान करून घेतलं, त्याला वाईची देशमुखी दिली नाही. अरे तरीही हा पुढे जाऊन एकदा धनाजी जाधवांना त्याने पत्र लिहिलंय. आपले हे संताजी घोरपडेंबरोबरचे धनाजी जाधव, त्यांना पत्रात लिहिताना म्हणतो, मी काय तुमच्या काय यादव जाधव नाहीये, तुम्ही 10,000 तुमची देशमुखी विकत घेतली, मी ₹1,00,000 खर्च केलेत. नाही, त्याचाही त्याला अभिमान होता. त्याला खूप मोठं आयुष्य लाभला. शाहू महाराजांच्या काळातही तो जिवंत होता आणि तेव्हाही तो दत्ताजी पिसाळाला छळत होता. तर त्या काळामध्ये त्याचं शेवटी प्रकरण संपून मग महाराजांनी अर्धी देशमुखी दोघांना वाटून दिली. पण ह्याचं हे व्यक्तिमत्व बघितलं की कळतं की ह्याला वंदावा असा हा नव्हता, पण त्याच्याबद्दलच्या दंतकथा खोट्या आहेत. मग नक्की काय झालं तर सूर्याजी पिसाळाने ही मसलत केली. येसूबाईंना कळलं होतं की संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे पटापट आपले एक एक गड पडायला लागले. 1689 हे फार दुर्दैवी वर्ष होतं मराठ्यांसाठी. त्यांचे एक एक गड, मोठे मोठे सिंहगड, पुरंदर, तोरणा असे मोठे मोठे गड पटापट मुघलांच्या हातात जायला लागले. कारण सुरुवातीला मराठ्यांना वाटलं आता मराठ्यांचं राज्य संपलं, संभाजी महाराज पकडले गेले, मारले गेले, आपला तिसरा छत्रपती कुठे माहित नाही. कारण तोपर्यंत राजाराम महाराज हे जायचे होते जिंजीला, ते रस्त्यात होते. सो ह्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे अखेर येसूबाईंना कळलं की जर हे बाकीचे सगळे गड पडतायत आणि उद्या जर रायगडावरती जुल्फिकार खान हा जर आला आणि त्याने जर तो गड जिंकून घेतला तर राणीवशाचं काय होईल, तर तिथल्या सगळ्या जनतेचं काय होईल आणि शाहू महाराजांचं काय होईल, हा सगळा विचार करून, पुन्हा एकदा मोठा विचार करून सूर्याजी पिसाळच्या मध्यस्थीने हा पूर्ण तह करून रायगड येसूबाईंनी जुल्फिकार खानाला दिला. ह्या एतिकाद खान त्याचं नाव. ह्या कामगिरीसाठी औरंगजेबाने त्याला जुल्फिकार खान ही पदवी दिली आणि पुढे आपण त्याचा उल्लेख आता जुल्फिकार खान म्हणूनच करूया, कारण 1707 पर्यंत जुल्फिकार खानाचा उल्लेख येणार आहे. इतकी मोठी त्याची कारकीर्द आहे. बरं, मग हे सगळं झालं येसूबाईंचं. राजाराम महाराजांचं काय झालं तर आपल्याला राजाराम चरितम नावाचा एक ग्रंथ मिळतो. केशव पंडित नावाचा राजाराम महाराजांच्या पदरीचा एक ब्राह्मण होता. त्याने हे राजाराम चरितम नावाचं काव्य लिहिलेलं आहे आणि त्या 5 सर्गामध्ये राजाराम महाराज हे रायगडावरनं जिंजीला कसे पोहोचले त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. नेहमीप्रमाणे त्याची सुरुवात अशी एकदम पौराणिक केलेली आहे की भगवान शंकर आणि त्यांचा एक शिष्य भार्गव हे चर्चा करतायत की आज कलियुगामध्ये औरंगजेबासारखा जो म्लेंछ आहे त्याने रामराजाचं राज्य घेतलेलं आहे, तर देवा तू शांत कसा, म्हणजे आता काय होणार, राजारामाचं भविष्य काय. आणि ह्याच्यावरती इतकं सुंदर त्यांनी ते गुंफलेलं आहे. भगवान शंकर म्हणतात की हा ना एक बाणासुराचा मंत्री कुभांड नावाचा राक्षस होता औरंगजेब पूर्वीच्या जन्मात. हे सगळं काल्पनिक आहे, पण ते इंट्रोडक्शन करायला त्यांनी असं केलं. तर ह्याने खूप वर्ष तप केलं आणि माझा आशीर्वाद त्याला लाभला आणि मी त्याला सांगितलं की तुला तोपर्यंत राज्य मिळेल जोपर्यंत तू रामराजाच्या राज्यावरती हल्ला करत नाहीस. आणि आता त्याने ती चूक केली आहे आणि ह्याच्या पुढे काय काय अशी त्यांनी ती छान सुरुवात केली आहे. एवढ्या वाचून जर हे सगळंच काल्पनिक आहे आपण असं म्हटलं तर ते बरोबर नाही, कारण त्यात त्यांनी भरपूर डिटेल्स दिलेत. राजाराम महाराज हे रायगडावरनं सुटले आणि ते प्रतापगडाला आले. प्रतापगडावरनं ते पन्हाळगडाला आले. पन्हाळगडाला त्यांनी नवरात्रीचा उत्सव साजरा केला 10 दिवसांचा. पन्हाळगडाच्या खाली जशी सगळी म्हणजे लोक जमायला, कारण त्यांना कळलं आता तिसरा छत्रपती जो आहे तो ह्या पन्हाळगडावरती आहे. सो जशी लोक जमायला लागली तसं रामचंद्र पंत अमात्य यांच्यावरती महाराष्ट्राचा सगळा भार सोपवून राजाराम महाराज तिथून निघाले. यावेळेलाच आपण बघितलं तर आपल्याला 4-5 पराक्रमी आणि कर्तृत्ववान पुरुष पुढे आलेले दिसतात. त्यांच्यातले एक रामचंद्र पंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, परशुराम पंत प्रतिनिधी, यांच्याशिवाय शंकराजी नारायण सचिव वगैरे वगैरे अजूनही काही होते. हनुमंतराव निंबाळकर होते, बहिरजी घोरपडे होते. असे चिक्कार नावं त्या काळात येतात, पण ना आज ती त्यांची बऱ्याच जणांची नावच माहिती नाहीत की त्यांनी काय काय पराक्रम केले. तर इथून आपल्याबरोबर 300 लोक घेऊन पन्हाळगडावरनं राजाराम महाराज निघाले. ते वर्धा नदीजवळ पोहोचले त्यावेळेला त्यांचा पाठलाग करत मुघलांची सेना आली. त्यावेळेला संताजी जगताप यांनी राजाराम महाराजांना सांगितलं की तुम्ही पुढे जा, मी मुघलांचं सैन्य बघतो, कारण हे मुघल आपल्यावर हल्ला करून आलेत, आपण पकडले जायला नको. ही नदी ओलांडून तुंगभद्रा नदी, कारण राजाराम महाराज हे दक्षिणेत निघाले होते, बरोबर. सो तुंगभद्रा नदीच्या काठावर पोहोचले. त्याला पुन्हा मुघलांचे अजून सरदार आले, कारण ह्या सगळ्यांना औरंगजेबाने काम दिलं होतं की रायगड पडला हे ठीक आहे, पण आपल्याला राजाराम महाराज म्हणजे त्यांचा शेवटचा छत्रपती पण हवाय आणि तो जर मिळाला तर हे मराठ्यांचं राज्य संपलं. सो त्यांनी म्हटलं की आता त्याला पकडायचंय काही करून. सो राजाराम महाराजांच्या मागे खूप मुघलांची सेना होती. तुंगभद्रा नदीजवळ पोहोचल्यानंतर रुपाजी भोसले म्हणाले की मी इथे थांबतो, राजे तुम्ही पुढे जा. म्हणजे आपल्याला ना थोडंसं ते पावनखिंडीची गोष्ट जशी सांगितली जाते तसे वेगवेगळे बाजी प्रभू देशपांडे उभे आहेत असं वाटतं. आणि ही सगळी स्वराज्याची पुढची फळी, पुढचे सगळे तरुण
सरदार सगळे. आणि यांची नावही माहिती. संताजी जगताप कोण होते आज विचारलं तर किती जणांना माहिती असेल की वर्धा नदी ओलांडून जाण्यासाठी राजाराम महाराजांना पुढे जाण्यासाठी जे उभे ठाकले ते संताजी जगताप होते. सो याच्यानंतर बहिर्जी घोरपडे हे राजाराम महाराजांना इथून पुढे घेऊन गेले. केशव पंडितांनी इतकं सुंदर लिहिलंय त्याच्यामध्ये की मित्र, सखा, नोकर, चाकर हे सगळे स्वतः बहिर्जी घोरपडे झाले. म्हणजे इतक्या काळजीपूर्वकरित्या ते राजाराम महाराजांना घेऊन गेले. काही वेळेला राजाराम महाराजांना खांद्यावर बसून घेऊन गेले. विचार केला तर राजाराम महाराजांचं वय फक्त 19 वर्ष होतं याला. सो त्यांना जितकं जमेल तितकं हळुवारपणे दक्षिणेत अंबूरपर्यंत घेऊन गेले. मध्ये एकदा बेदनूरच्या राणीने सुद्धा राजाराम महाराजांना मदत केली. आणि मग हे सगळं करत करत अंबूर, म्हणजे आजकाल बँगलोरला अंबूर बिर्याणी फार फेमस असते, तेच हे अंबूर, त्या अंबूरपर्यंत घेऊन आले. आणि मग पुढे जिंजीपर्यंत, तामिळनाडू, येस, तामिळनाडूमध्ये जिंजीपर्यंत घेऊन आले. तिथे काकडे नावाचे आपले सरदार होते. त्यांच्या ताब्यात पोहोचल्यानंतर अखेर राजाराम महाराज जे होते ते सेफ झाले. म्हणजे रायगड महाराष्ट्र टू जिंजी तामिळनाडू एवढा मोठा प्रवास महाराजांनी 2 महिन्यात केला. सप्टेंबर 1689 ला निघाले आणि नोव्हेंबर 1689 ला पोहोचले. बराचसा प्रवास हा घोड्यावरनं झाला. काही प्रवास बहिर्जी घोरपडेंच्या खांद्यावरती, अर्थात चालत झालाच, पण बहिर्जी घोरपडेंच्या खांद्यावर नाही झाला. आणि पुन्हा प्रवास हा घोड्याच्या पाठीवरनं झाला. किती धावपळ ही सगळी? ही खूप जास्त धावपळ आहे. आणि तू विचार केलास तर शिवछत्रपतींची राजनीती तुला कळून येईल. लोकांनी विचार केला असेल का गेले दक्षिण दिग्विजयाला, तर हे त्याचं कारण होतं. कारण शिवाजी महाराजांना माहिती होतं आज ना उद्या खासा औरंगजेब दख्खनेत उतरेल. तो 1000 किलोमीटर माझ्या रायगडापर्यंत येईल, मी अजून 1000 किलोमीटर मागे जाईन. 2000 किलोमीटर त्या काळात जाणं काही सोपं नव्हतं. आणि नेमकं हेच झालं. म्हणजे शिवाजी महाराजांची सर्वात मोठी, छत्रपती झाल्यानंतरची सर्वात मोठी स्वारी, हो, दक्षिण दिग्विजय, त्या काळात हा जिंकलेला सर्व प्रदेश किंवा तिथे ते पॉलिटिकल रिलेशनशिप सगळे बनवले होते, त्याचा फायदा राजाराम महाराजांना. एक्झॅक्टली, किती दूरदृष्टी. एक्झॅक्टली, त्याचा फायदा झाला. आणि राजाराम महाराज अखेर जिंजीला पोहोचले. आणि इथे साधारण आपल्याला एक इनिशियल, हे फक्त 1689-90 बद्दलच बोलतोय आपण, 1च वर्ष झाले छत्रपती संभाजी महाराजांची हत्या. मग हे आता सगळं चालू असताना महाराष्ट्रात आपला भगवा झेंडा कोण फडकवत होते? कुठले सरदार होते ज्यांनी औरंगजेबाला टक्कर दिली आणि तोडीसतोड उत्तर दिलं, महाराजांना सोडवायचा प्रयत्न केला किंवा येसुबाईंना मदत झाली, असे हे सरदार कोण होते सगळे? याच्यामध्ये आपल्याला अग्रेसर नाव नेहमीच दिसतं, ते म्हणजे संताजी घोरपडे. मला वाटतं स्वराज्यावरती जी काळ रात्र आली होती, त्या काळ रात्रीला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे संताजी घोरपडे. इतका पराक्रमी सेनापती होणे नाही, झाला नाही, आणि मला वाटतं होणारही नाही. काय सांगायचं या संताजी घोरपडेंबद्दल बोलण्यासाठी मला वाटतं 1 तासही कमी पडेल. संताजी घोरपडेंनी ज्यावेळेला संभाजी महाराज पकडले गेले त्यावेळेला संताजी घोरपडे त्यांच्या सोबत होते. पण काही कारणाने संताजी घोरपडेंना संभाजी महाराजांनी जायला सांगितलं. आणि अर्थातच ती सल त्यांच्या मनात राहिली. ज्या वेळेला राजाराम महाराज हे पन्हाळगडावरती पोहोचले त्यावेळेला संताजी घोरपडे हे औरंगजेबाच्या छावणीत घुसले, फक्त 2000ची फौज घेऊन. आणि त्यावेळेला औरंगजेबाला मारायचंच होतं, तेच त्यांचं ध्येय होतं. एवढ्या मोठ्या छावणीमध्ये संताजी घोरपडे घुसले कारण बरेचसे मराठे सुद्धा औरंगजेबाच्या छावणीमध्ये होते, त्यामुळे त्यांना आत घुसणं सोपं होतं. पण तिथून बाहेरही पडले. अर्थातच त्यांनी सोन्याचे कळस औरंगजेबाच्या तंबूचे कापून आणले. सो असा कोण माणूस एवढा आत शिरून एवढा पराक्रम करू शकेल असा माझ्या तरी ऐकिवात. ह्याच्याबरोबर ते सरळ परत आले नाहीत. याच्यानंतर जुल्फिकार खानाचा वेढा रायगडाला पडला होता. हे मी 1689-90 ची गोष्ट करतोय. त्यावेळेला जुल्फिकार खानावरती परत हल्ला केला, त्याचे 5 हत्ती पकडून आणले. आणि हे सगळं घेऊन पन्हाळ्यावरती राजाराम महाराजांना भेटायला संताजी घोरपडे आले. त्यावेळेला त्यांना ममलकत मदार अशी पदवी राजाराम महाराजांनी दिली. ह्याचा अर्थ आहे राज्याधार, खरोखर राज्याचा आधार आहात तुम्ही, अशी पदवी राजाराम महाराजांनी दिली. संताजी घोरपडेंचं जे स्किल होतं, जो गनिमी कावा होता, म्हणजे त्यांनी शिवछत्रपतींचा गनिमी कावा तर व्यवस्थितपणे वापरलाच, पण त्यांनी उघड मैदानामध्ये सुद्धा तेव्हापासून ते 1697 पर्यंत त्यांची 7 वर्षांची त्यांची ही पूर्ण कारकीर्द आहे. याच्यामध्ये त्यांनी औरंगजेबाच्या 12 मोठ्या मोठ्या सरदारांना हरवलं. जो शेख निजाम छत्रपती संभाजी महाराजांना पकडून घेऊन गेला त्याच्याशी संताजी घोरपडेंचा कोल्हापूर जवळ युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये फक्त संताजी घोरपडे जिंकले नाहीत, तर त्यांनी शेख निजाम आणि त्याच्या मुलाला जखमी सुद्धा केला. आणि मग त्याच्या काहीतरी उपचारासाठी वगैरे औरंगजेबाने कोण डॉक्टर बिक्टर सुद्धा पाठवले. पण छत्रपती संभाजी महाराजांना पकडणाऱ्या शेख निजामाचा म्हणजेच मुकर्रब खानाचा बदला संताजी घोरपडेंनी असा घेतला. संताजी घोरपडेंची सगळ्यात मोठी मोहीम म्हणजे दोड्डेरीचा किल्ला जो होता. आज दोड्डेरी कुठे विचारलं तर लोकांना, मराठी लोकांना तर नसेलच माहिती, पण भारतातल्याही बऱ्याच लोकांना विचारलं दोड्डेरी कुठे दाखवा तर कठीण होईल.
तो कर्नाटक राज्यातलं गाव किंवा शहर हे दोड्डेरी म्हणजे आपण म्हणू शकतो. आता कर्नाटक राज्यातलं दोड्डेरी आणि संताजी घोरपडे यांचा काय संबंध, असा प्रश्न आपल्याला पडेल. आता ज्या वेळेला खुद्द महाराष्ट्रातनं छत्रपती निघून जिंजीला गेले आणि आपल्याच घरातनं ज्यावेळेला औरंगजेबाने मराठ्यांना हळूहळू बाहेर काढायला सुरुवात केली एकेका किल्ल्यातनं आणि महाराष्ट्रातनं, त्यावेळेला औरंगजेबाचं इमॅजिनेशन होतं की मराठे जे आहेत ना ते मनाने हरतील आणि हळूहळू स्वराज्य देऊन टाकतील. मराठ्यांनी हे विश्वची माझे घर असा विचार करायला सुरुवात केली. हळूहळू सगळ्या दक्षिणेवर मराठे पोहोचले. त्यांचं म्हणणं आमच्या घरातनं बाहेर काढता का, ठीक आहे, तू जिकडे जाशील तिकडे आम्ही तुझ्या मागे जाऊ. तुझे सरदार जिकडे असतील त्या सरदारांवरती त्यांची रसद तोडण्याचं आम्ही काम करू. त्या सरदारांची ठाणी जिकडे असतील ती ठाणी त्यांच्यावरती आम्ही हल्ले करू आणि त्यातनं आम्ही जी काही लूट मिळेल ती घेऊन जाऊ. तुम्ही जे काही किल्ले जिंकायला बसलेले असाल त्या किल्ल्याच्या वेढ्यावरती आम्ही येऊन हल्ला करू आणि पळून जाऊ. छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणं म्हणजे औरंगजेबाने मधमाशांच्या पोळ्यावरती मारलेला दगड होता. आणि ह्या सगळ्या मधमाशा या वेगवेगळ्या ठिकाणून औरंगजेबाला आता येऊन दंश करत होत्या आणि त्यातली सगळ्यात मोठी माशी म्हणजे संताजी घोरपडे. क्या बात आहे, मस्त, छानच उदाहरण दिलं. सो ह्या संताजी घोरपडेंचा काहीतरी बंदोबस्त करायचा हे आता औरंगजेबाच्या डोक्यात आलं, पण त्याला सगळीकडे नाव आलं. मुकर्रब खान म्हणतोय अरे यार संता आया यार जखमी केलं यार मला, संताजींची दहशत आली. आणि मग अर्थातच औरंगजेब म्हणायचा, तो मराठ्यांना चोर म्हणायचा. सो त्याचं म्हणणं होतं की ह्या चोराला संताला कोणीतरी पकडून आणा, म्हणून त्याने दोड्डेरीचा किल्ला, दोड्डेरीचा जो पूर्ण एरिया होता तिथे कासिम खान नावाचा जो माणूस होता त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आणि आपल्याकडनं एक 3-4 सरदार त्याने पाठवून दिले. खानजाद खान म्हणून त्यांच्यातल्या एका मुख्य सरदाराचं नाव होतं. मुघलांच्या ह्या सगळ्या ज्या काही मोहिमा असायच्या ना त्या अक्षरशः अशाच असायच्या की त्याच्यामध्ये मजा मस्ती करणं हेच त्यांचं ध्येय, युद्ध वेळ मिळाला तर करू. हा खानजाद खान ज्यावेळेला दोड्डेरीच्या दिशेने यायला लागला त्याला कासिम खानने म्हटलं ह्यांना मेजवानी कशी द्यायची, तर त्याने जवळच एक ओधोनीचा किल्ला होता त्या ओधोनीच्या गावातला, तिथून त्याने म्हटलं तिथे सगळं त्याचं सामान होतं, तर त्याने म्हटलं आपण तिथून आपलं सामान मागू, सोन्या चांदीची भांडी, मोठे मोठे चांगले तंबू, त्याच्यानंतर जे काही सरपणाला ज्या गोष्टी लागतील ते असं सगळं मोठं सामान त्याने आधोनीच्या किल्ल्यातनं सांगितलं पाठवून द्या आणि त्याच्या मागणं मी आणि खानजाद खान येतो, आपण मस्त मोठी पार्टी करू असं म्हणून त्याने पाठवलं. आता संताजी घोरपडेंचे गुप्त हे सगळीकडे पसरलेले, त्यांना दिसली अपॉर्च्युनिटी. त्यांनी आपल्या सैन्याचे 3 भाग केले. पहिलं सैन्य हे जे सगळं सोन्या चांदीची भांडी वगैरे वगैरे घेऊन चालले होते त्यांच्यावरती हल्ला केला, ते लुटलं. कासिम खान आणि खानजाद खानला कळलं की अरे आपल्यावरती मराठ्यांनी हल्ला केला. सो त्या पहिल्या तुकडीवरती हल्ला करण्यासाठी जसे हे 2 जण आले तसं संताजींची दुसरी तुकडी आली, त्यांनी ह्यांच्याशी युद्ध करायला सुरुवात केली. मग तिसरी तुकडी कशासाठी होती असा प्रश्न पडेल ना. हे खानजाद खान आणि कासिम खान आत्ता जिथे राहत होते ती मुघलांची छावणी तर मोकळी झाली ना, अशी कशी ठेवायची, साफ करा. तिसऱ्या तुकडीने ती लुटली. इथे मध्ये जे कासिम खान आणि खानजाद खान हे युद्ध करत होते त्यांना अचानक कळलं की अरे आपली छावणी गेली, साफ झाली. मग त्यांनी यशस्वी माघार घेतली आणि ते ह्याचा जो दोड्डेरीचा किल्ला होता तो अर्थातच कासिम खानाच्या अधिपत्याखाली होता सो कॉल्ड. सो ते दोड्डेरीच्या किल्ल्याच्या जवळ गेले. दोड्डेरीच्या किल्ल्यातले आतले लोक ह्यांना आत घेईनात, त्यांना कळलं बाहेर संताजी घोरपडे यांना कोण आत घ्यायचे, दरवाजा उघडेनात. मोठ्या कष्टाने एक तर त्यांना बाहेर बसायला लागलं, त्यात मराठ्यांचा गनिमी कावा. संध्याकाळपर्यंत मराठे जरा येऊन ह्यांच्यावरती हल्ला करायचे, पळून जायचे. हे आत घेईनात ते बाहेरचे सोडेनात, अशी अवस्था कासिम खान आणि खानजाद खानची झाली. मोठ्या मुश्किलीने हातापाया पडून चढून आपल्याच किल्ल्यात चढून शेवटी हे लोक पोहोचले कसे बसे. आत गेल्यानंतर संताजी घोरपडेंना तर वाटलं वा आता तुम्ही व्यवस्थित पॅक झालात. सो संताजी घोरपडेंनी बाहेरचा पूर्ण एरिया ब्लॉक करून टाकला, त्यांना काही रसद येईना. किल्ल्याच्या आतलं धान्य 1 दिवसात संपलं. 3ऱ्या दिवशी कासिम खान मेला. का, कासिम खानाला अफू मारण्याची सवय होती. 3 दिवस अफू मिळाले नाही, कासिम खान मेला. बापरे. साकी मुस्तेद खान जो औरंगजेबाचा इतिहासकार आहे तो म्हणतो की मेला म्हणजे कासिम खान वेढ्यातनं सुटला, इतकी वाईट अवस्था झाली. आतून बाहेर जाता येईना. मराठ्यांकडचे बाजार बुणगे हे किल्ल्याच्या दरवाजावर जाऊन लोकांना वाटेल त्या किमतीला धान्य विकायला लागले. म्हणजे आत तर तुम्ही आहात, आमच्याकडनंच धान्य घ्या, ते सुद्धा 10 रुपयाचं धान्य 100 रुपयाला घ्या. नाही देत मी चाललो, तुम्हाला गरज आहे मला गरज नाहीये. असं करता अखेर खानजाद खानच्या माणसांनी सांगितलं की अरे आपण युद्ध करून मरू तरी. खानजाद खान म्हणाला नाही, युद्ध करायचं नाही. 13 दिवस कसे बसे मुघलांनी आतमध्ये काढले आणि शेवटी त्यांनी संताजी घोरपडेंना पूर्णपणे शरणागती पत्करली. बापरे. शरणागती पत्करल्यानंतर संताजी घोरपडेंनी सांगितलं की तुमच्याकडे बरंच सामान असेल ते सगळं रिकामं करा, मोकळ्या हातांनी घरी जा. तुम्हाला तुमचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जीव घेऊन जा.
तो तुम्ही घेऊन जा. असे संताजी घोरपडे. ह्याच्याच नंतर बहादूर खानाचा मुलगा, बहादूर खान कोकलताश आठवत असेल, हो त्याचा मुलगा हिम्मत खान याने अजून हिंमत दाखवून ह्याच्यानंतर फक्त 1000 स्वारांनी संताजी घोरपड्यांवर हल्ला केला. दोड्डेरीचा किल्ला वेढा संपल्या तो त्यात अर्थातच मारला गेला आणि मग पुढे बहादूर खानही त्या दुःखामध्ये मेला. तर असे हे संताजी घोरपडे ज्यांनी गनिमी कावा ह्या मराठ्यांना शिकवला, त्यांनी ह्या अशा कित्येक जे अधिकारी होते मुघलांचे त्यांना पकडून घेतलं आणि त्यांच्याकडनं खंडण्या वसूल केल्या आणि तिथून 65 लाखाची खंडणी फक्त दोड्डेरीच्या किल्ल्यातनं मिळाली. 65 लाख काळातले 65 लाख एक्झॅक्टली. सो हे त्यांना मिळाले. अशा संताजी घोरपडेंचं आणि धनाजी जाधवांचं पुढे बिनसावं हा मराठी राज्याला लाभलेला शापच आहे असं मला वाटतं. खरंच आहे. खुद्द संताजी घोरपडे हे पराक्रमी होते, तेवढेच धनाजी जाधवही पराक्रमी होते. अर्थातच 1695-96 पर्यंत धनाजी जाधवांनी फार मोठा पराक्रम केलेला नव्हता. संताजी घोरपडे हे त्यावेळेला अर्थातच सरसेनापती होते. त्यामुळे धनाजी जाधवांना जर त्याच्यातनं असूया वाटत असेल, कारण तेही तेवढेच पराक्रमी होते, पण भाव सगळा संताजी घोरपडेंना मिळतो, तर अगदीच चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. यावेळेला राजाराम महाराजांचं नेतृत्व कमी पडलं का? धनाजी जाधवांनी असा विचार करायला हवा होता का नव्हता? संताजी घोरपडे हे खूप स्ट्रिक्ट होते. ह्या सगळ्या काळामध्ये अक्षरशः रामचंद्र पंत अमात्य होते, त्यांनी पुन्हा एकदा वतनदारी द्यायला सुरुवात केली. कारण वतनदारी म्हटल्यानंतर खूप मराठी औरंगजेबाकडे गेले. मग त्यांना कॉम्पिटिशन क्रिएट करण्यासाठी रामचंद्र पंतांनी राजाराम महाराजांच्या आज्ञेवरनं मराठ्यांना वतनदारी द्यायला सुरुवात केली, ज्यामुळे जाणारे मराठे पुन्हा आपल्याकडेच आले. अशा वेळेला जे नागोजी माने सारखे लोक होते की जे कधी तिकडे कधी इकडे असे होते, या नागोजी मानेचा ज्या वेळेला मुलगा सुभानजी माने हा याला राजाराम महाराजांनी संताजी घोरपड्यांबरोबर पाठवलं, त्याला अशा माणसाशी संताजी घोरपड्यांचं पटणं शक्यच नाही. बरोबर. मग अशा वेळेला त्यांनी जर सुभानजी मानेला विडे देऊन सांगितलं जा तुम्ही तुमच्या मार्गाला, तर ते बरोबर होतं का चुकीचं होतं? अर्थातच या कुठल्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार नाहीत, कारण कोण माणसं कशी वागली ते आता सांगायला ती माणसं नाहीत आणि इतिहासात अर्थातच याबद्दलचे काहीच तपशील नाहीत. अखेर संताजी घोरपडेंना राजाराम महाराजांनी सरसेनापती पदावरनं काढलं. ते पुन्हा एकदा महाराष्ट्रात आले. कधी काळी 15-20 हजारांची फौज घेऊन फिरणारा हा सरसेनापती आता काहीशा मावळ्यांनीशी जंगलामध्ये राहायला लागला. नागोजी मानेच्या मेवण्याला संताजी घोरपडेंनी, अमृतराव निंबाळकर हा मेवणा नागोजी मानेचा, त्याला काही कारणाने संताजी घोरपडेंनी शिक्षा करून मारलं होतं. अर्थातच तो बदला घ्यायचं नागोजी मानेंच्या डोक्यात होता. त्यांनी या सगळ्या जंगलामध्ये, तो जो जंगलाचा परिसर होता तो सगळा नागोजी मानेंचा होता, त्यांनी आपली माणसं तिथे पाळतीवर ठेवली. त्यांना माहिती होतं की कधीतरी थकला भागला संताजी घोरपडे हा नदीवरती येईलच, एकटे सापडतील. सो ज्या संताजी घोरपडेंनी, कुठलाही जो एक हिरो असतो ना, कुठलाही एक जो नायक असतो आणि जो अशी तलवार गाजवणारा नायक असतो, त्याची गोष्ट कधी पूर्ण होते विराज, तर ज्या वेळेला तो हंबीरराव मोहित्यांसारखा समरांगणावरती आपला गोळा लागून जीव देतो, ज्या वेळेला तो तान्हाजी मालुसरेंसारखा सिंहगडावरती गड घेता घेता आपला जीव देतो, पुरंदरवरती मुरारबाजींसारखा शिवछत्रपतींचा पुरंदरचा गड जपण्यासाठी ज्याला जीव देतो, त्यावेळेला त्याची गोष्ट पूर्ण होते. बरोबर. पण हा असा अनसंग हिरो कुठल्या तरी अनोळखी अरण्यामध्ये कुठल्या तरी भाडोत्री लोकांच्या हातून मरतो. इट्स अनजस्टिस. हे संताजी घोरपडेंचा शेवट असू शकत नाही. त्यांच्यासाठी कुठले पोवाडे झाले नाहीत, त्यांच्यासाठी कुठली गाणी रचली गेली नाहीत, त्यांच्यासाठी कुठेही समाधी उभी केली गेली नाही, की त्यांच्यासाठी कुठली छत्री सुद्धा नाही. असा हा अनवेप्ड आणि अनसंग हिरो जो होता तो मराठ्यांचा झाला. मला वाटतं की संताजी घोरपडेंना सगळ्यात जास्त न्याय दिला असेल तर तो शत्रूकडच्या एका इतिहासकाराने, तो म्हणजे खाफी खान. हा काही फार प्रेमळ वगैरे होता अशातला भाग नाही. खाफी खान हा शत्रूच होता आणि त्याने ठिकठिकाणी जितका म्हणून शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, राजाराम महाराजांचा अपमान करता येईल तितका केलेला आहे. संताजी घोरपडेंचा सुद्धा उल्लेख तो बऱ्याचदा कुत्रा, हलकट असाच करतो. पण मी म्हणेन आज खाफी खानाने संताजी घोरपडेंचं जे वर्णन केलंय ते जर आपण ऐकलं तर आपल्याला संताजी घोरपडे कोण होते ते कळेल. खाफी खान म्हणतो की मराठ्यांकडे मोठ्या मोठ्या 15-20 हजाराच्या फौजा बाळगून जर कोण असतील तर ते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. ह्यात तो संता सगळ्यात पुढे. मुघलांच्या सरदारांना त्रास देण्यामध्ये संताजी घोरपडेचा हात कोणीच धरू शकत नव्हतं. जे म्हणून मुघलांचे सरदार संताजी घोरपडेंच्या समोर आले त्यांच्या बाबतीत फक्त 3च गोष्टी झाल्या. 1 म्हणजे ते मारले गेले, 2 म्हणजे ते पकडले गेले आणि त्यांना खंडण्या भरून आपली सोडवणूक करावी लागली, किंवा 3 म्हणजे त्यांचे सगळे बाजार बुणगे लुटले गेले आणि आपला जीव वाचलाय ह्याच्यावरती आनंदित होऊन त्यांना जावं लागलं.
प्रतिष्ठित मुघलांचे सरदार हे संताजी घोरपडेंशी लढायला तयार होत नसत. दहशत. ज्या वेळेला सगळ्या लोकांना घाबरवून टाकणारी फौज ही संताजी घोरपडे घेऊन येत असत, त्यावेळेला मुघलांचे जे नरव्याघ्र होते, सो कॉल्ड नरव्याघ्र, त्यांची हृदय कंपायमान होत असत. याहून उत्तम वर्णन मला नाही वाटत संताजी घोरपडेंचं अजून कोणी केलं असेल. आता हे सगळं मराठा स्वातंत्र्य समर चालू असताना असा एक एक हिरा येतो आणि तो एक एक हिरा पडतो. मग असं युद्ध चालू असताना तू आता सांगितलं हा काळ आहे 1697. आता आपण थोडेसे पुढे गेलो या काळामध्ये. आता पुढे काय होतं? संताजी घोरपडे हे पडले, मग आता पुढे स्वातंत्र्य लढा पुढे कसा चालू राहिला? सो याच्यामध्ये राजाराम महाराज हे जिंजीला गेले. 1691 पासून जिंजीला वेढा पडला. जो जुल्फिकार खान ज्याने रायगड घेतला त्यालाच औरंगजेबाने अजून एक मोहीम दिली की तू जा आणि तू राजाराम महाराजांचा पराभव कर, जिंजीला वेढा दे आणि जिंजीच्या वेढ्यातनं राजाराम महाराजांना पकडून आण. राजाराम महाराज हे जिंजीला पोहोचल्यानंतर औरंगजेब जो होता त्याने एक सगळ्यात मोठी चूक केली. तो महाराष्ट्रातनं निघाला आणि तो गलगली नावाच्या एका ठिकाणी येऊन थांबला. ते ठिकाण आपण मॅपवरती दाखवूया. या गलगलीला येऊन औरंगजेब का थांबला? तर त्याचा उद्देश असा होता की महाराष्ट्रातनं जिंजीला जाणारी जी मराठ्यांची मदत आहे ती आपण इथे गलगलीला बसून थांबवू शकतो आणि मुघलांना जी मदत लागेल जिंजीसाठी ती आपण देऊ शकतो. सो असं काही खूप इलॉजिकल गोष्ट केली असं वाटत नाही. पण त्याला सुद्धा मी म्हणेन मराठ्यांचं लढण्याची जी काही पद्धत होती ती माहितीच नव्हती. जसा औरंगजेब महाराष्ट्रातनं बाहेर पडला, मराठ्यांसाठी सगळं रान मोकळं झालं. मराठ्यांनी एकतर वेगवेगळ्या किल्ल्यांवरती तर हल्ला करायला सुरुवात केली आणि किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. याच्याच बरोबर औरंगजेबाची जी रसद औरंगाबादवरनं, दक्षिणेचं दार म्हणजे औरंगाबाद, बरोबर, तिथून त्यांना सगळी मदत येत असे. औरंगाबादवरनं जे काही रसद पोचत असे ती मध्ये मारायची कामं मराठी करायचे. याच्यानंतर मी म्हटलं तसं की मुघलांच्या सरदारांवरती वेगवेगळ्या ठिकाणून हल्ले करायची सुरुवात मराठ्यांनी केली. त्याच्यामुळे वेगवेगळे सरदार हे खरं तर मुघलांच्या छावणीतनं बाहेर पडायलाच घाबरायला लागले. आता ज्या वेळेला जिंजीच्या वेढ्याला जुल्फिकार खान गेला त्यावेळेला त्याच्या बापाला म्हणजे असद खान जो वजीर होता त्याला सुद्धा त्याच्याबरोबर पाठवलं. ह्याच्याबरोबरच औरंगजेबाने आपला शेहजादा कामबक्ष याला सुद्धा पाठवलं. यांच्यावरती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे सतत हल्ले करत असत. आता हे जिंजीला वेढा घालून बसलेत, त्याच्यामध्ये संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव येऊन हल्ले करतायत. त्यांना जी रसद पोहोचायची ती रसद पण मारतायत. म्हणजे हळूहळू बादशाही छावणी जी होती त्यांना धान्य मिळायचं बंद झालं. त्यांना औरंगजेबाकडनं येणारे मेसेजेस सुद्धा येणं बंद झालं. आणि अशा वेळेला इकडे अफवा उठायला लागल्या की औरंगजेब अल्लाला प्यारा झाला. इकडे कामबक्षाचं ब्लड प्रेशर वर खाली. शेहजाद्यांना ह्याचंच टेन्शन असायचं की बाप मेला तर दुसरा शेहजादा येऊन बसेल ना आणि तो बादशाह होईल, मला व्हायचंय. त्याने विचार केला की जुल्फिकार खान आणि असद खान या दोघांना कैद करायची आणि आपण इथून निघून आपण स्वतः बादशाह व्हायचं. आता या गोष्टी जुल्फिकार खानाला आणि असद खानाला त्यांच्या नशिबाने आधी कळल्या की कामबक्ष अशा गोष्टी प्लॅन करतोय. इकडे जिंजीचा किल्ला घ्यायचं राहिलं बाजूला, यांनी कामबक्षाला अटक केली. हे सगळं हे मुघली पॉलिटिक्स चालू झालं इथे. आता इथून त्यांची रसद मिळणं बंद झालंय. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हल्ले करतायत. ह्यांचे हल्ले परतवण्यासाठी जुल्फिकार खान इथे लढतोय, इथे अटक करतोय. याला अटक केल्यामुळे कामबक्षाची फौज म्हणते आम्ही येणारच नाही, ते संताजी घोरपडे हल्ले करू देत नाही तर धनाजी जाधव करू देत, तुमचं तुम्ही बघा. सो थोडक्यात असं दिसतंय की औरंगजेबाचा जो कंट्रोल आहे स्वतःच्या सैन्यावर, एवढ्या मोठ्या जॉग्राफिकल पसरलेलं सगळं आहे, ते काय वर्कआउट होत नाही. हळूहळू तो कसा कच्चा सेनापती औरंगजेब हे दिसायला लागेल. आणि ह्याच्यामुळेच अर्थात 1693 पर्यंत मुघलांची इतकी दैन्यावस्था झाली, त्यांना ना रसद मिळेना आणि संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवांच्या हल्ल्यामुळे ते सस्टेन सुद्धा होऊ शकेना. अखेर त्यांनी राजाराम महाराजांना विनंती करून 1693ला तिथून वांदी वाश नावाची जी जागा आहे तिथे माघार घेतली आणि मुघल जुल्फिकार खान वगैरे तिथे येऊन थांबले. ह्याच्यानंतर संताजी घोरपडे अर्थातच 1697ला त्यांना मारल्यानंतर, त्यांची हत्या झाल्यानंतर त्याचा परिणाम अर्थातच राजाराम महाराजांवरतीही झाला. कारण जुल्फिकार खानाला कळलं की आता कोणीच, धनाजी जाधव असले तरी संताजींचा जो दरारा होता तो अजून कुठेच नव्हता. नंतर धनाजी जाधव सरसेनापती झाले, बरोबर? हो, धनाजी जाधवांना सरसेनापती केलं आणि मग जुल्फिकार खान हा सगळं सैन्य घेऊन परत एकदा जिंजीला आला. यावेळेला त्याची रसद तोडायला, त्याच्यावर हल्ला करायला संताजी घोरपडे नव्हते. अखेर राजाराम महाराजांनी आता विनंती करून जुल्फिकार खानाला त्या वेढ्यातनं ते पसार झाले आणि तंजावरला गेले आणि तिथून ते पुन्हा एकदा महाराष्ट्रात आले. हा पूर्ण 2-3 वर्षांचा काळ आहे. 3 मार्च 1700ला अखेर राजाराम महाराज हे सिंहगडावरती असताना त्यांचं अखेर अल्पशा आजाराने निधन झालं. अवघे 30 वर्षांचे सुद्धा
छत्रपती राजाराम महाराज नव्हते. जो काही त्यांना हा ताण पडला, शारीरिक ताण आणि मानसिक ताण, कारण शरीरापेक्षा मानसिक ताण हा जास्त अफेक्ट करतो, जो काही त्यांच्यावरती पडला त्यातच हे फलित आहे की त्यांना एवढं कमी आयुष्य मिळालं. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे काही आपल्या सरदारांना जे काही स्वातंत्र्य दिलं, त्यांच्या ज्या चांगल्या आयडियाज असतील त्या तुम्ही माझ्याकडे घेऊन या, ते इम्प्लिमेंट करण्याचं काम माझं. सो त्यांनी जो काही फ्री हँड दिला त्याच्यामुळे ही जी 10 वर्ष औरंगजेबाला जे काही भोगावं लागलं ते त्याचं क्रेडिट आय थिंक राजाराम महाराजांना. नक्कीच नक्कीच मला वाटतं की तो काळ समजून घेतला पाहिजे, ती परिस्थिती समजून घेतली पाहिजे. केवढं मोठं संकट आता महाराष्ट्रावर आहे आणि त्या काळात मराठी तू जसं मगाशी आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाहबद्दल आपली ही हे स्वराज्याचं स्वप्न पूर्ण जाऊ नये म्हणून ह्यांचे जे बलिदान आहे, राज्य राखलं आणि हे खूप मोठं आहे. सो थोडक्यात औरंगजेबाच्या हयातीत त्यांनी 3 छत्रपती आले आणि गेले. हो, आणि चौथाही आता आपण त्याच्यावर येऊया. थोडक्यात आता राजाराम महाराज गेल्यानंतर आपण आता तारा राणी बद्दल खूप ऐकतो. तू आता थोडक्यात सांगू शकशील का की पुढे तारा राणींनी ही मराठ्याचं स्वातंत्र्य समर हे पुढे कसं चालू ठेवलं? अगदी. आणि महाराणी ताराबाई साहेब यांना का एवढा रिस्पेक्ट मिळतो, त्यांनी कसं राज्य राखलं, एक जिजाऊ ज्यांनी कसं राज्य स्थापन केलं, एक येसुबाई ज्यांनी कसा त्याग दाखवला, आणि तशाच ताराबाई ज्यांनी राज्य कसं राखलं, हे ह्याचा हा एक्साइटिंग पिरियड इथून चालू होतो. आता ताराबाईंच्याही मुलाचं नाव शिवाजीच, आणि हे शिवाजी स्वराज्याचे 4थे छत्रपती झाले, आणि अर्थातच ते लहान असल्यामुळे त्यांच्या वतीने ताराबाईंनी काम करायला सुरुवात केली. आता राजाराम महाराज यांचा मृत्यू व्हायच्या 1 वर्ष आधी 1699ला औरंगजेबाने एक नवीनच धोरण काढलं. त्याने असा विचार केला की स्वराज्याचे जेवढे किल्ले आहेत ते मी आता सगळे घेणार, म्हणजे त्याची हयात इकडेच जाणार हे त्याने स्वतःच्या हाताने लिहून घेतलं. सो त्याने काय केलं की हे किल्ले घ्यायला सुरुवात केली. सुरुवात त्याने साताऱ्यापासून केली, कारण साताऱ्याचा किल्ला हे त्यावेळेला राजधानी होती. 1699ला त्याने सुरुवात केली राजधानीला वेढा घालून, आणि त्या लढ्या आता एक 3-4 उदाहरणं मी देतो, त्यातनं ना तुला आणि आपल्या व्ह्युअर्सना अंदाज येऊन जाईल की औरंगजेबाचे कसे हाल होत होते आणि त्याच्या सैन्याचे. साताऱ्याच्या किल्ल्याला तो वेढा घालून बसला. त्याचा मीर आतिश म्हणजे तोफखान्याचा प्रमुख तरबियत खान याने काय केलं तर त्याने वेगळ्या वेगळ्या शिड्या लावल्या, त्या शिड्यांवरती दमदमे उभे केले. दमदमे म्हणजे ज्याच्यावरती तोफा चढवता येतात, आणि मग त्यावर तोफा चढवून त्याने तोफा डागल्या. आणि साकी मुस्तेद खान काय म्हणतो, या तोफांचा, एवढ्या दमदम्यांचा, एवढ्या सगळ्या कष्टांचा परिणाम काय झाला, तर तटावरनं डोकं काढून जे मराठे बघायचे त्यांनी डोकी काढून बघणं बंद केलं. म्हणजे बाकी काही उपयोग झाला नाही. आता ते डोकी बाहेर न काढता मागनच दगड फेकायचे आणि ती दगड येऊन लागायची. याच्यानंतर ह्या तरबियत खानाने 2 ठिकाणी सुरुंग लावले साताऱ्याच्या गडाजवळ, आणि त्याने एका ठिकाणचा सुरुंग उडवला, त्याचा बरोबर परिणाम झाला आणि तो सुरुंग उडाल्यामुळे काही मराठे जे होते ते जळले. दुसरा जो सुरुंग त्याने उडवला, तो सुरुंग उडवल्यामुळे किल्ल्याचा जो भाग होता तो मुघलांच्याच अंगावर पडला. साकी मुस्तेद खान असं म्हणतो की त्यांना नवीन थडगी शोधायची गरजच पडली नाही, जिथे होते तिथेच त्यांची थडगी झाली. ह्याच्याशिवाय त्यांच्या सैन्यात काही हिंदूही होते. आता ह्या तरबियत खानाने हे रात्री सगळे उद्योग केले. औरंगजेब इकडनं बोंबलतोय, तो साकी मुस्तेद खान म्हणतो की औरंगजेब बाहेर आला, तो म्हणाला अरे तिकडे भगदाड पडलाय, चला चला चला. लोक औरंगजेबाकडे दुर्लक्ष करतात कारण तिथे माणसं मेली आहेत. लोक तरबियत खानाला शिव्या देत आहेत की अरे तुझ्यामुळे गाढवा, तुला कळत नाही कसा सुरुंग उडवायचा, आपली 3000 माणसं मेली, असं भीमसेन सक्सेना म्हणतो. साकी मुस्तेद खान हा नंबर 2000 सांगतो, पण 2 ते 3000 लोक मेले. सगळी जी हे काही सैन्य होतं त्यांचे तिथेच आता नातेवाईक आले होते ना रे, कारण आता 20 वर्ष झाली तुम्ही तिकडनं 1681 पासून तुम्ही दिल्लीतनं इथे आलात. 20 वर्ष कसे राहणार लोक, नातेवाईक त्यांचे इथे आलेत, ते तरबियत खानाला शिव्या देत आहेत, ही आता डेड बॉडीज न्यायच्या कशा विचारतायत. शेवटी कंटाळून जे पायदळाचे सेनापती होते त्यांनी सरसकट सगळ्या प्रेतांना एकदम आग लावली. 7 दिवस ही आग धुमसत होती. बापरे. सो 7 दिवस अजून मराठ्यांना मिळाले. हे सगळं झाल्यानंतर अखेर शेहजादा आजम म्हणजे औरंगजेबाचा दुसरा मुलगा, मगाशी मी कामबक्ष सांगितला, हा दुसरा आजम, याच्या मध्यस्थीने किल्लेदाराला पैसे देऊन साताऱ्याचा गड घेण्यात आला. कधी घेण्यात आला? एप्रिलच्या एंडला, म्हणजे पावसाळा येतोय त्यावेळेला. पुन्हा एकदा मराठ्यांचं धोरण, एक तर किल्ला तोपर्यंत लढवायचा जोपर्यंत किल्ल्यातली सामग्री संपत नाही, तोपर्यंत मुघलांना जितका त्रास देता येईल तितका द्यायचा. तिसरी गोष्ट, त्यांच्याकडनं भरपूर पैसे घ्यायचे आणि किल्ला पावसाळ्याच्या तोंडावर सोडून जायचं की त्यांचे पुन्हा 12 वाजणार. खुश झालेला आपला हिरो औरंगजेब, एक किल्ला मिळाला, निघाला. आता आपल्याला साकी मुस्तेद खान, खाफी खान ऐकून कंटाळा आला असेल. अजून एका माणसाने काय लिहिलं ते सांगतो. कोण आहे हा माणूस? हा आहे इंग्रज. हा माणूस आहे विल्यम नॉरिस.
आता हा कोण आणि हा कुठून आला? तर विल्यम तिसरा हा इंग्रजांचा राजा. तो तिकडे राजा झाल्यानंतर त्याने म्हटलं ईस्ट इंडिया कंपनी आहे ना, ती काही चांगली चालत नाही, आपण ती बदलूया आणि जरा तिच्यामध्ये थोडं रिस्ट्रक्चरिंग वगैरे करून एक नवीन ईस्ट इंडिया कंपनी काढूया. मग त्याला डिस्काउंट्स मिळायला हवे म्हणून त्याने आपल्या वतीने विल्यम नॉरिस नावाच्या माणसाला औरंगजेबाकडे पाठवलं. आता त्याने औरंगजेबाची छावणी, औरंगजेबाचं लढण्याचं तंत्र याबद्दल काय लिहिलंय ते बघितलं की एक त्रयस्थाचा व्ह्यू मिळेल आपल्याला. बरोबर. विल्यम नॉरिस म्हणतो की औरंगजेबाची जी काही छावणी होती त्याच्यामध्ये जवळजवळ लाखाच्या जवळपास लोक होते. त्याच्यामध्ये व्यापारी होते, दलाल होते, नोकर चाकर होते, वेश्या पण होत्या. लाखांच्या ह्या समुदायामध्ये लढणारे 4,000 आणि धडाडीने लढणारे 500 इतकेच होते. त्यात आपण जर शिवछत्रपतींची तत्व पाहिली, सभासद बखरीमध्ये लिहिलेलं आहे, शिवछत्रपती आपल्या सैन्याला मोहिमेवर जात असताना बटकी बाई सुद्धा घेऊन जाऊ देत नसत. इथे तर अख्ख्या वेश्याच होत्या त्यांच्या याच्यामध्ये. याच्याशिवाय त्याने पन्हाळ्याला जायच्या आधी, एक गोष्ट राहिली, औरंगजेबाची छावणी मिरजेला होती. ती छावणी बघत बघत नॉरिस आला आणि ती छावणी, आता कुठली छावणी जर तू उभी केली ज्याच्यावरती सतत मराठी येऊन हल्ले करतायत, तर सगळ्यात पहिली गोष्ट तू काय करतोस तर छावणीच्या भोवती खंदक म्हणजे खड्डा खणतोस की लोकांना येणं सोपं होऊ नये. त्यावेळेला घोड्याने येत असत ना, ते घोड्यांना कुठेतरी यायला सोपं होऊ नये म्हणून तिथे असे खंदक खणलेले होते. विल्यम नॉरिस ते खंदक बघून हसला आणि तो म्हणाला की 6-7 वर्षाचा पोरग सुद्धा ओलांडले. सो हे विल्यम नॉरिसने लिहिलंय. पुढे तो पन्हाळगडाच्या वेढ्यापाशी पोहोचला. तिथे पण येऊन तो म्हणाला की पन्हाळगडाच्या वेढ्यापाशी 1,00,000 लोक आहेत, त्यांचे पगार औरंगजेब देतो, पण मला वाटत नाही 20,000हून सुद्धा जास्त लोक या वेढ्यात आहेत. 8,000 मनसबदार जो कोणी असतो मुघलांचा, त्याच्या सैन्यामध्ये 1,500हून जास्त लोक असतील तरी डोक्यावरनं पाणी. म्हणजे किती आर्थिक नुकसान होतंय हे विल्यम नॉरिसने वेगवेगळ्या ठिकाणी लिहून ठेवलंय. हे सगळं झाल्यानंतर त्याने असद खानाबद्दल पण लिहून ठेवलंय. इकडे औरंगजेब बोंबा मारायचा की इस्लाम इस्लाम इस्लाममध्ये हे म्हणाय, इस्लाममध्ये ते म्हणाय. त्याचा खुद्द वजीर हा पक्का दारुड्या होता. हो का? त्याला 30 बायका आणि 800 रखेली होत्या. हे सगळं विल्यम नॉरिसने लिहिलेलं आहे. सो असा सगळा पन्हाळगडाचा, पुन्हा पन्हाळगडावरतीही त्याच गोष्टी झाल्या की पन्हाळगडावरती भरपूर वेळ युद्ध, कारण हे असं युद्ध बराच वेळ चालणारच. बराच वेळ चालल्यानंतर इथे फक्त माणूस बदलला. इथे आय थिंक बेदार बख्त आला होता आणि त्या म्हणजे तो आता त्याचा नातू औरंगजेबाचा, त्याच्या मध्यस्थीने अखेर हा किल्ला 55,000 रुपये देऊन औरंगजेबाला मिळाला. आणि आता शेवटचा किल्ला सांगतो, कारण असं आपण सांगत राहिलो तर हे चालूच राहील. बरं, हे या ठिकाणी जात असताना मध्ये अजून एक गंमत झाली औरंगजेबाची. औरंगजेबाला इथून तिथे जायला नक्कीच प्रवास करायला लागायचा. हा प्रवास करत असताना मध्ये एक माण नावाच्या नदीचं पात्र लागलं. ते पात्र पूर्ण कोरडं होतं. त्या पात्रामध्ये छानपैकी औरंगजेबाने आपली छावणी थाटली की आता उद्या निघायचं तर छावणी थाटायला हवी ना, 2-3 दिवसांनी पुढचा प्रवास करायचा. औरंगजेबानी मुघलांच्या दुर्दैवाने त्याच रात्री सगळे झोपल्यानंतर वर डोंगरात इतका पाऊस पडला की माण नदीला पूर आला. जे कोरडं पात्र होतं त्यात हळूहळू काय भरपूर पाणी आलं. ते पाणी आल्यामुळे रात्री झोपलेले जे मुघल होते ते उठले आणि आरडाओरडा करायला लागले. यावेळेला खाफी खान, पुन्हा एकदा खाफी खानाचं काही ठिकाणी लिहिणं इतकं सुंदर आहे. खाफी खान म्हणतो की यावेळेला बादशाह सलामत हे शौचालयात होते. बाहेरचा आवाज ऐकून त्यांना असं वाटलं मराठे आले. त्यामुळे घाबरून धानलीमध्ये ज्या वेळेला आमचे बादशाह सलामत बाहेर आले त्यावेळेला आमचे युगपतींचे, औरंगजेबाला युगपती म्हटलंय, कशी वाक्यरचना आहे बघ, युगपतींचे पाय घसरले. ते पडल्यामुळे त्यांच्या गुडघ्याला इतकी मोठी जखम झाली की त्यानंतर मरेपर्यंत औरंगजेब हा लंगडत होता. बापरे. फक्त मराठ्यांची भीती, मराठी आलेच नव्हते, फक्त पाणी आलं होतं. आणि यावर परत खाफी खान म्हणतो की तैमूरलंगाचा वंशज म्हणून घ्यायचा औरंगजेब स्वतःला, आणि तैमूरलंग हा लंगडायचा, त्याचा वंशज आज औरंगजेब शोभला. सो याच्यानंतर पुढची गंमत म्हणजे विशाळगडाला पुन्हा एकदा औरंगजेब पोहोचला. विशाळगडाला सगळ्या गोष्टी ह्याच पद्धतीने झाल्या. फक्त इथे एक अजून गोष्ट मला सांगावीशी वाटते. इथे परशुराम पंत जे होते त्यांच्या मध्यस्थीने त्यांनी सांगितलं होतं की हा किल्ला आम्ही तुम्हाला देतो. 2,00,000 रुपये देऊन हा किल्ला घेतला. पन्हाळगडाहून त्याला पैसे जास्त घेतले. ह्याचं जर पत्र वाचलं ना औरंगजेबाने लिहिलेलं, तर आपल्याला हसता हसता आपलं पोट दुखायला लागेल. औरंगजेब किल्ला देताना विकत घेतोय तो किल्ला, पण माच काय औरंगजेबाचा म्हणतो, परशुराम पंत तुमचे खरं तर अपराध माफ करण्यासारखे नाहीयेत, पण तुम्हाला उपरती झाली आहे हे ऐकून आम्हाला आनंद होतोय. आमचा शेहजादा बेदार बख्त ह्याच्या मध्यस्थीमुळे तुम्हाला हे मिळतंय. तुम्ही तुमचा किल्ला आमच्या लोकांच्या हवाली करावा आणि मग त्यानंतरच तुम्हाला या सगळ्या पापांची, अपराधांची तुम्हाला माफी देण्यात येईल.
हे म्हणजे सगळं ऐकून परशुराम पंत म्हणाले असते की झालं, पैसे मोजून मी आता की अक्षरशः म्हणजे माच केवढा की अरे घेतोयस तू किल्ला विकत, तू काहीच कुठल्याच प्रकाराने 2 तोफा यावेळेला विशाळगडाच्या मोहिमेमध्ये औरंगजेबापाशी होत्या. एक बिजली आणि दुसरी व्याघ्रमुखी, त्याचं काहीतरी फारसी नाव होतं, अर्थातच व्याघ्रमुखी नाव नव्हतं, जे काही फारसी नाव होतं त्याचं ट्रान्सलेशन होतं. ह्या 2 मोठ्या तोफा औरंगजेबाकडे होत्या. याच्याही बाबतीत साकी मुस्तेद खानाने अतिशय गमतीशीर लिहिलंय की ह्या दोन्ही तोफा सेट केल्यानंतर ज्या वेळेला त्या आग ओकायला लागल्या त्यावेळेला गडावरनं काही दगड पडले. तो त्यांचा तोफखाना खराब, त्यांची माणसं एकमेकांमध्ये त्यांचं काहीही संगनमत नाही. तरबियत खान कधी सुरुंग उडवतो माहिती नाही, लोक आपलेच दबून मरतात, कुणामध्ये काहीही एकवाक्यता नाही. आणि अशा पद्धतीने हा औरंगजेब त्याचा हा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न करत करत अखिल हिंदुस्थानाचा बादशाह व्हायचं स्वप्न बघत होता. तो इतकी वर्ष इथे राहिला की भीमसेन सक्सेना हा त्याच्यामध्ये लिहितो की दक्षिणेत ही माणसं आल्यानंतर त्यांनी त्यांचे संसार सुद्धा इथेच थाटले. 20 वर्ष 27 वर्ष 1681ला संभाजी महाराजांना संपवायचं आणि हिंदवी स्वराज्य घ्यायचं असं त्याचं उमेद होती. 25 वर्षाचा एखादा माणूस आला असेल तर तो जाईपर्यंत 50 वर्षांचा झाला रे, संपलं त्याचं आयुष्य. आणि त्या काळात 50 वर्ष जगला तरी खूप होतं. तर भीमसेन सक्सेना म्हणतो की त्यांनी लष्करातच संसार थाटले, लष्करातच लग्न केली, त्यांना मुलंही लष्करातच झाली, ती लष्करातच वाढली आणि लष्करातच म्हातारी होऊन मेली. अर्थात म्हातारी होऊन मेली ही अतिशयोक्ती आहे, पण थोडक्यात एक तुला कळून येईल की लोकांच्या मनामध्ये काय भावना असतील बादशाहबद्दल, की कुठे आणलंयस तू बाबा मला, रोज इथे पाऊस पडतोय. साकी मुस्तेद खानाने पावसाचं वर्णन केलंय की दु अस्पा स्वाराप्रमाणे पाऊस आहे. दु अस्पा स्वार म्हणजे काय, तर ज्या औरंगजेबाच्या किंवा मुघलांच्या सैन्यामध्ये जे स्वार, घोडेस्वार असे असतात की त्यांच्या जे त्याच्यावर स्वार झालेत तो एक घोडा आणि एक घोडा रिकामा असेल, त्याला दु अस्पा स्वार म्हणतात. की त्याच्याकडे एक्स्ट्रा पण घोडा आहे, जर हा घोडा दमला तर मी ह्याच्यावर बसेन. या दु अस्पा स्वाराप्रमाणे पाऊस आहे आणि इतका पाऊस पडतोय की तो थांबत नाहीये. हा थांबला, हा ढग संपला की ह्या ढगावर बसतोय आणि कोसळतोय, पडतोच आहे. अशा ठिकाणी येऊन तो अडकलेला आहे. आणि ह्याला मराठ्यांची काय परिस्थिती होती, तर मराठे जे होते, म्हणजे पुन्हा एकदा भीमसेन सक्सेना मराठ्यांबद्दल जे सांगतो तो म्हणतो की मी ऐकलंय की मराठे हे देवाकडे प्रार्थना करतात की औरंगजेब बादशहांना भरपूर मोठं आयुष्य मिळू दे, ते इथे असेच राहू देत, कारण आपल्या पैशाचा स्रोत हाच आहे. ते देवाला नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून रोज जेवण जेवत आणि औरंगजेबाला भरपूर आयुष्य मिळू दे अशी करुणा भाकत. दुप्ती गाय होती त्यांची, दुप्ती गाय आहे त्यांची. खाफी खान काय म्हणतो मराठ्यांबद्दल की दक्षिणेतले जे परगणे होते, उत्तरेतले तर सोड, दक्षिणेतले जे बादशहाचे परगणे होते, आता ते बादशहाच म्हणायला हवे ना, त्यांना वाटत होतं त्यांनी एवढं सगळं जिंकलं, त्यांना कुठे माहिती की मराठे सगळीकडे स्वैराचार करतात, सगळीकडे स्वैर संचार आहे त्यांचा. खाफी खान म्हणतो की हे जे काही दक्षिणेतले परगणे होते हे मराठ्यांनी एकमेकात वाटून घेतले. विराज हा तुझा, सुयोग हा माझा, ओके, हा आपण वाटून घेतलाय, इथे आपण आपलेच अधिकारी ठेवायचे, आपण औरंगजेबाला रिपोर्ट करतो का नाही, ह्या परगण्यांमधलं उत्पन्न आपणच खायचं. ते ह्या परगण्यांमध्ये ताराबाईचे सरदार हे ह्या परगण्यांमध्ये महिनोन्महिने वर्षानुवर्ष राहायचे, त्यांनी सुद्धा तिथेच त्यांचे संसार थाटले. जे मुघल अधिकारी त्यांना उत्पन्न द्यायचे नाहीत त्यांच्यावर जाऊन ते हल्ले करायचे आणि त्यांची वसुली करायचे. आणि याच्याशिवाय जिथे जिथे रसद मिळत असेल औरंगजेबाच्या सैन्याला ती जाऊन मारणं हे यांचं मुख्य काम होतं. म्हणजे मराठ्यांनी काय केलं हे आपल्याला इथे दिसून येते आणि हळूहळू मनोधैर्य मुघलांचं कसं कसं खच्ची होत जात आहे हे सुद्धा आपल्याला दिसते. आणि हा काळ साधारण 1603 पर्यंत, 1703 पर्यंतचा आपण आता पोहोचलाय. शिवाजी राजे छत्रपती होऊन 3 वर्ष झालेत, धाकटे शिवाजी राजे. आणि यावेळेला आपली सगळी बंधनं तोडून सगळ्यात पहिले नेमाजी शिंदे हे माळव्यात शिरले. म्हणजे आता तुम्ही आमच्या एरिया म्हणजे इलाख्यात आलात का, तुम्ही थांबा, किल्ले घ्या, आम्ही तुमच्याकडे जातो. नेमाजी शिंदे पहिल्यांदा माळव्यात 1703 ला शिरले. इथे त्यांनी एका मुघल सरदाराला कैद केलं, त्याचा जावई मेला युद्धात, तो सरदार पकडला गेला म्हणजे काय, खंडणी. त्याच्याकडनं खंडणी वसूल केली. नेमाजी शिंद्यांना आणि बाकीच्या सरदारांना कळलं की अरे उत्तरेचं दार उघडलंय. पुढच्या 40 वर्षात अख्खा माळवा सगळ्या मराठ्यांनी आपल्या हाताखाली आणला. इकडे धनाजी जाधव यांनी गुजरातवरती स्वारी केली. 1706, थोडा पुढे जातो आता मी, ज्या वेळेला आजम हा गुजरातीचा एक सुभेदार होता, आजम म्हणजे अजून एक शहजादा, त्याला औरंगजेबाने काही कारणाने परत बोलवून घेतलं गुजरातवरनं. तो म्हणाला की अरे इथे मला मदतीची गरज आहे, तू ये. त्याला रिप्लेसमेंट काश्मीरवरनं यायची होती, त्यामुळे ती रिप्लेसमेंट यायला बराच वेळ होता. मग इकडे जो काही एक सरदार होता त्याच्या डोक्यावरती आय थिंक हमीद खान असं त्याचं नाव, त्याच्या डोक्यावरती सगळं देऊन
आजम निघाला. अर्थातच मराठ्यांचे गुप्तहेर फिरत होते. सो धनाजी जाधवांना कळलं की अरे गुजरात मोकळा पडलाय आणि गुजरात मधल्या लोकांचा मराठ्यांशी काहीच संबंध नाही, ते कसे लढतात हेच माहिती नाही. धनाजी जाधव मोठी फौज घेऊन गुजरातमध्ये घुसले. हे हमीद खानाला ते कळलं. त्याने आपले 3-4 सरदार पाठवले. त्या सरदारांनी काय केलं, ते नर्मदेच्या काठी आले. 1 महिना त्यांनी मज्जा केली. पुन्हा एकदा मुघलांचं मोहिमा कशा असायच्या, मस्त नदीच्या काठी बसून त्यांनी मज्जा केली. या हमीद खानाने त्यांना म्हटलं की अरे म्हणजे काय चाललंय तुमचं, तुम्ही कधी नदी क्रॉस करणार आणि पुढे जाणार. तर ते नदी क्रॉस करून ह्याच्या कटकटीने म्हणून पुढे आले. तोपर्यंत धनाजी जाधवांचं सैन्य आलेलं होतं. आता ह्यांना मराठे कसे हल्ले करायचे हे माहितीच नाही. सुरुवातीला 2-3 हजार मराठे आले आणि त्यांच्याशी यांचं युद्ध झालं. 2-3 हजार मराठे युद्ध करत करत पळून गेले. मुघल खुश, 3 हजार मराठ्यांना आपण पळवून लावलं. ते परत आपल्या छावणीत आले. काही जण स्वयंपाक करतायत, काही जण झोपले, काही जण मजा करतायत, असं चाललंय. हे 3 हजार मराठे फक्त त्यांना रिव्ह्यू करून गेले की काय बाबा, काय इनकी औकात क्या है, हे बघून ते मराठे परत गेले. 7,000 मराठे आले आणि त्यांनी या सगळ्यांवरती हल्ला केला. यातल्या बऱ्याचशा सरदारांना पकडलं म्हणजे खंडणी. हे करत असताना आपले हमीदुद्दीन खान साहेब सुद्धा आले. ते आले, त्यांचंही गुप्तहेर नाहीत. त्यांना काय माहिती की तिकडे काय अवस्था आली आपल्या 3-4 सरदारांची. ते आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावरती धनाजी जाधवांनी हल्ला केला. त्यालाही पकडलं. त्याला पकडल्यानंतर औरंगजेबाकडे त्याने मागणी केली की अहो मला सोडवा, मला धनाजी जाधवांनी पकडले. औरंगजेबाने हात वर केले, मी काय खंडणी वगैरे भरणार नाही. कशी वशी खंडणी भरून अखेर धनाजी जाधवांकडनं हा त्यांचा मुघलांचा सरदार सुटला. हा धनाजी जाधवांचा पराक्रम. आणि ओव्हरऑल आता आपल्याला हे सगळं बघून कळतंय की मराठ्यांनी उत्तरेमध्ये जायला सुरुवात केली. 1705च्या आजूबाजूला औरंगजेबाची तब्येत बिघडली. मुघलांना वाटलं आला तो सुवर्ण काळ, अखेर हा अल्लाला प्यारा होईल आणि आपलं बाबा या दक्षिणेच्या जहान्नुम मुलखातनं आपण सुटू. पण त्यांच्या काही प्रार्थनांना फळ आलं नाही. मराठ्यांच्या प्रार्थनेला फळ आलं, औरंगजेब बरा झाला. मग मराठ्यांनी औरंगजेबाच्या खुद्द छावणीवर पुन्हा एकदा हल्ला केला. आणि तुला औरंगजेबाची मानसिकता ही कशी बदलते ते हे साकी मुस्तेद खानाने ह्याचं वर्णन केलंय, त्यातनं कळेल. औरंगजेबाच्या छावणीवरती हल्ला केल्यानंतर औरंगजेबाने अर्थातच त्याच्या सरदारांना पाठवलं आणि म्हटलं की ते कोण हल्ले करतात मराठी ते बघा. त्यांना काही हे झेपे ना ते मराठ्यांचा हल्ला परतवणं. त्यांनी औरंगजेबाकडे परत मदत मागितली. औरंगजेबाने ज्या 3 सरदारांना आपल्या पाठवलं त्यांना ताईद बांधून पाठवलं की तुमचं अल्ला रक्षण करेल, हा ताईद बांधून जा 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 बेटा, ताईद बांध, पहिला येशील तू लढाईमध्ये. म्हणजे मानसिकता औरंगजेबाची किती बदलली आहे ते आपल्याला ह्याच्यातनं दिसून येतं. आणि मराठ्यांचा कॉन्फिडन्स किती वाढत गेला की चक्क एक संताजी घोरपडे हे ज्या वेळेला बादशाहच्या छावणीवरती हल्ले करायचे, तिथे आता कोणीही नाव नसलेले मराठे सुद्धा हमखास येऊन छावणीवरती हल्ला करायचे आणि लुटून घेऊन जायचे. मराठ्यांचा आता हे वाढता पिरियड आहे आणि मुघलांचा हा आता अस्तवायचा पिरियड आहे. आता आपण ह्या मराठा स्वातंत्र्य समरच्या शेवटच्या भागापाशी आलोय. आणि आता ह्या शेवटच्या काही वर्षात औरंगजेबचं काय होतं हे आपण समजून घेऊया. औरंगजेबाचं काय होतं हे समजून घ्यायच्या आधी मला सर्व प्रेक्षकांना तो दुसरा प्रश्न विचारायचा आहे, दॅट इज रिलेटेड टू औरंगजेब हिमसेल्फ. तू मगाच्या काही काळामध्ये औरंगजेबाच्या मुलांबद्दल बोललास. मला व्ह्युअर्सला विचारायचंय की तुम्हाला कमेंट्स मध्ये कळवता येईल का की औरंगजेबाला किती मुले होती आणि त्या मुलांची नावे तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकता. आणि मुलं म्हणजे फक्त बॉईज म्हणजे मुली नाही, कारण मुली होत्या त्याला. काही त्यातला कुठला शेहजादा नंतर पुढे मुघलांचा बादशाह झाला? चांगला प्रश्न आहे. येस. सो येस, आपण आता शेवटाकडे आलोय. 1706-1707 म्हणजे साधारण औरंगजेब अल्लाला प्यारा व्हायच्या जवळपास आला. शेवटच्या काळात तो भरपूर निराश झाला होता. त्याचे जे शेहजादे होते कामबक्ष आणि आजम हे 2च त्याच्या जवळ होते. तिसरा मुअज्जम तो काबूलला होता. आता मी 3च नावं सांगितलेत, अजून त्यांना काही शोधायचेत नावं. सो हे दोघं उघडपणे औरंगजेबाच्या समोरच त्याच्या हयातीतच एकमेकांशी भांडायला लागले. 1699ला ज्यावेळेला औरंगजेबाने त्याची किल्ले घ्यायची मोहीम सुरू केली ना, त्यावेळेला त्याने सगळ्यात पहिला घेतलेला गड हा बसंतगड होता. आणि औरंगजेबाला ना खोड होती नावं बदलायची किल्ल्यांची. म्हणजे त्याने रायगडला इस्लामगड केलं, त्याच्याप्रमाणे आपला जो साताऱ्याचा किल्ला होता त्याचं आजम तारा नाव केलं. असं त्याला नावं बदलायची उगाच खोड होती आणि अशी मुसलमानी नावं द्यायची. त्याने हा वसंतगड जिंकल्यानंतर त्याला किलीदे फतेह असं नाव दिलं. म्हणजे काय तर यशाची किल्ली असं त्याने नाव दिलं. आता मी वसंतगडाबद्दल इतकं का सांगतोय तर 1705ला खुद्द औरंगजेब हयात असताना त्याची ही यशाची किल्ली मराठ्यांनी पुन्हा एकदा आपल्या बाजूला मिळवली. तो यशाची किल्ली भूर झाली. ह्याच्याच बरोबर 1702-03 मध्ये मराठ्यांनी जे सिंहगड, पन्हाळा असे जे महत्वाचे गड होते ते परत मिळवले.
गंमत अशी आहे की सिंहगड हा मराठ्यांनी 3दा औरंगजेबाला विकला. 3दा. म्हणजे एका गडामागे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे बघ मराठ्यांची. खरंच आहे. 1706 पुन्हा एकदा सिंहगड मराठ्यांनी औरंगजेबाला विकला. हे सगळंच मराठे जे करत होते ते त्यांच्या अस्तित्वासाठीच करत होते. आणि औरंगजेबाला आता हळूहळू कळायला लागलं की ह्यातनं काही आपली सुटका नाही. जे हे मराठे आहेत ज्यांचं अस्तित्व आपण संपवण्याचा प्रयत्न करतोय ते काही सुटणार नाही. त्याच्या समोर त्याचे शेहजादे भांडत होते. त्यांनी मिळवलेली यश त्याच्या समोरच त्याला निराश करत होती. आणि अशाच एका नैराश्यामध्ये अखेर फेब्रुवारी 1707 आय थिंक 19 फेब्रुवारीला वगैरे तो भरपूर आजारी पडला. आणि 20 फेब्रुवारीला अखेर औरंगजेब नावाचं भूत हे महाराष्ट्र सोडून आणि जग सोडून अल्लाला कायमचं प्यारं झालं. ज्या मातीत त्यांनी संभाजी महाराजांना अटक केली, छळ केला, त्रास दिला, त्या मातीतच फायनली तो गाडला गेला. सो ह्याच्यामध्ये सुद्धा आजकाल काही इतिहासकारांचं म्हणणं असतं की अरे मराठ्यांनी काही गाडलं नाही त्याला. पण ज्यांना हे मराठ्यांचं स्वातंत्र्य समर कळेल त्यांना हे नक्कीच कळेल की औरंगजेबाला मारणारे हात हे जरी मराठ्यांचे नसले तरी त्यांची जी काही डिटर्मिनेशन होती, त्यांचं जे काही शौर्य होतं, त्यांनी ज्या चिकाटीने 17 वर्ष औरंगजेबाचा विरोध केला, ती चिकाटी, ते शौर्य हे औरंगजेबाला मारक ठरलं. ज्या वेळेला माणसाची एक आशा संपते, होप संपते ना, त्यावेळेला माणूस जास्त वर्ष नाही जिवंत राहू शकत. सो भले औरंगजेबाला मारणारे हात मराठ्यांचे नसले तरी त्याला त्या रिझल्ट पर्यंत पोहोचवणारी मनगट आणि मन ही मराठ्यांचीच होती. वा, खूपच सुंदर. मला वाटतं अशा या सुंदर ह्या विचारावर आपण हा आजचा एपिसोड थांबूया. तू एवढ्या मराठा स्वातंत्र्य समर हा विषय खूप डीप आहे. 17-18 वर्ष मोठा हा कालावधी आहे आणि तू आता एवढ्या डिटेलमध्ये सांगितल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.